संभाजीनगरमध्ये भाजपने एक हाती विजय शिखर केलेला आहे। अतुल सावे आपल्या सोबत आहेत। एक हाती विजय भाजप सगळ्यात मोठा, काय सांगाल विजयाबाबत? आज छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने जो आमचे नेतृत्व, आमचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर विश्वास ठेवून आम्हाला आज जी एक हाती सत्ता दिली आहे, आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या सर्व जनतेचे, सर्व मतदारांचे खूप खूप आभारी आहोत। आणि नक्कीच या शहराच्या विकासासाठी जसं एक औद्योगिक शहर आहे, एक पर्यटक शहर आहे आणि शिक्षण क्षेत्र, या तिन्ही क्षेत्रामध्ये या शहराचा विकास करण्याकरता आम्ही कटिबद्ध राहू। मित्रपक्ष पण खूप मागे पडला तुमचा, शिवसेना। आम्ही त्यांना युतीचा प्रस्ताव दिला होता, आम्ही त्यांना 37 सीट दिल्या होत्या आणि आम्ही 50 सीट मागत होतो, पण त्यांनी सकाळी आम्हाला न विचारता त्यांनी युती तोडली आणि आज त्यांच्या लक्षात आलं की मोठा भाऊ कोण आहे। आता सोबत घेणार त्यांना। जो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे प्रभारी माननीय बावनकुळे साहेब, हा जो निर्णय देतील तो आम्ही मान्य करू। मोठा भाऊ अखेर भाजप। शेवटी भाजपने आज सोल मेजॉरिटी आणलेली आहे, त्याचा अर्थच मोठा भाऊ भाजप आहे। हे होते अतुल सावे स्पष्टपणे सांगताय की संभाजीनगरमध्ये आम्ही सोल मेजॉरिटी मिळवली आहे, तर मोठा भाऊ संभाजीनगरमध्ये आम्हीच असणार। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकचा विशाल करोय, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर। या इकडे भाजप आज मोठा भाऊ ठरला। निश्चित मी जे भाषणात बोललो होतो की या राज्याचा मोठा जनाधार भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आणि एकच बॉस, देवा भाऊ, देवा भाऊ। तुमचा मित्रपक्षही गेलाय। मित्रपक्ष खऱ्या अर्थाने आम्ही त्याला बरोबर घ्यायला चाललो होतो, पण मी भाषणात म्हणलो होतो तुम्ही आला तर बरोबर घेऊन, नाही आला तर तुम्हाला सोडून, आडवे आले तर तुम्हाला गाडून। एमआयएम खूप जागेवर जिंकून आलाय, एमआयएम सुद्धा खूप जागेवर जिंकलाय। खऱ्या अर्थानं युती असती, देवेंद्रजीच्या म्हणण्याप्रमाणे जर शिवसेनेने युती केली असती तर ह्या एमआयएमला आणखीन ठेचलं असतं। काय सांगाल? मोठा विजय झालाय, काय मोठा विजय झालाय। मोठा विजय झालाय। जनतेने छत्रपती संभाजीनगरच्या आम्हाला खूप मोठा आशीर्वाद दिलाय, मोठी जबाबदारी आमच्यावर आहे, पण देवा भाऊंच्या नेतृत्वात आम्ही विकसित छत्रपती संभाजीनगर, हिंदुत्व सांभाळत विकसित छत्रपती संभाजीनगर आम्ही करणार आणि करणार। मित्रपक्षाचंही पाणीपत झालंय। मित्रपक्ष खरोखर त्यांना आम्ही युती करा म्हणत होतो, पण त्यांनी 3 जागांनी युती लढली आणि त्यांचं पाणीपत आपण बघताय, चांगली गोष्ट नाहीये। त्यांनी एकत्र राहिले असते तर अजून आम्ही जागा मिळवल्या असत्या, पण त्यांना लक्षात आलं नाही, ते गटातटात भांडत राहिले आणि भारतीय जनता पार्टी हे सगळ्यांच्या पुढे निघून गेलेली आहे। भाजपचा जो विजय झाला तो आता आनंदमयी आहे असं भाजपचे नेते सांगताय। सोबतच मित्रपक्षाचं नुकसान झालं, दुःख आहे, मात्र जर युती तुटली नसती आणि जर युतीत सोबत लढले असते तर मित्रपक्ष आमच्या सोबतीने या आनंदात सहभागी असता असं भाजप नेते सांगताय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।